नमस्कार. आज आपण बनवणार आहोत पावसाळी रानभाजी टाकळा. बघू शकता ही टाकळ्याची एक जोडी घेतली आहे मी. अशा पद्धतीची पानं असतात आणि अगदी कुठेही भाजी उगवते आणि अतिशय गुणकारी अशी वातविकारांवर ही भाजी आहे. तर आधी आपण भाजी स्वच्छ निवडून घेऊया. अशा पद्धतीने फक्त भाजीची पानं घ्यायची आहे. सगळी भाजी मी अशा पद्धतीने निवडून घेते. भाजी मी निवडून घेतली आहे. आता आपण तिला गरम पाण्यात उकळून घेणार आहोत, कारण हिचा जरा वास कडवट येतो आणि आपण ती उकळून घेतली तर तो कडवट वासही जाईल आणि कडवटपणाही जाईल. पाणी ठेवलंय मी उकळायला. आधी भाजी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते, नंतर आपण ती उकळायला टाकणार आहोत. 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतली भाजी. आता गरम पाण्यात मी ही भाजी टाकते. गरम पाण्यात आपण ही भाजी 2 मिनिटं राहू देऊया. 2 ते 3 मिनिटं झाले. आता मी ही भाजी वेळून घेते. अशा पद्धतीने गाळणीत टाकून घेते. आता या भाजीवर मी गार पाणी घालते आणि पिळून घ्यायची. पूर्ण पाणी यातलं काढून घ्यायचे. भाजी गरम आहे म्हणून मी अजून गार पाणी घालते. पुन्हा मी यावर गार पाणी घालते. आणि पूर्ण पाणी मी यातनं काढून घेते. बघू शकता पूर्ण पाणी मी भाजीतलं काढून टाकलंय. आणि भाजीची पानं जरा जाड मोठी होती म्हणून मी भाजी कापून घेते. पानं छोटी असतील तर नाही कापलं तरी चालेल. आता भाजीसाठी आपल्याला लागणारं साहित्य बघूया. आपल्याला मी मुगाची डाळ थोडीशी भिजवून घेतलेली आहे. 1 कांदा कापून घेतलाय बारीक. 2 हिरव्या मिरच्या उभ्या कापून घेतलाय आणि 2 लाल मिरच्या मी अशा तुकडे करून घेतलाय. थोडंसं जिरं घेतलंय. 7-8 लसूण बारीक कापून घेतले. हळद घेतलंय आणि मीठ घेतलंय आणि हिंग घेतलंय थोडं. आणि अर्धा लिंबू घेतलाय. तो लिंबू मी पिळणार आहे भाजीमध्ये. कढई ठेवली आहे गॅसवर. तेल घालते मी 2-2.5 चमचे. जिरे घालते. लसूण घालते. छान लाल मिरच्यांची फोडणी देते. हिरव्या मिरच्या घालते. हिंग घालते थोडं. परतून घेते लसूण मिरच्या. या भाजीला तरोटाही म्हणतात. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत या भाजीला. कांदा घालते. कांदा परतून घेऊ. आणि मुगाची डाळ घालते. मुगाची डाळ मी साधारण 1 तास आधी भिजवली होती. गॅस मंद करून झाकण ठेवते मी.
झाकण ठेवते आणि मुगाची डाळ आपण शिजवून घेऊया। भाजी एकदा उघडून हलवून बघूया। डाळ थोडी कच्ची आहे अजून, पुन्हा झाकण ठेवते। उघडून बघूया, डाळ बऱ्यापैकी शिजत आली आहे। हळद घालते मी आता, मिक्स करून घेते आणि भाजी घालते आता। हिरवीगार अशी तरोटा किंवा टाकळा, औषधी, अनेक विकारांवर उपयुक्त। मीठ घालते चवीनुसार। मिक्स करून घेते। आणि भाजी पुन्हा व्यवस्थित झाकण ठेवून शिजू देते। उघडून बघूया, बघू शकता भाजी आपली छान शिजली आहे। वरून थोडासा लिंबाचा रस घालते मी आणि हलवून घेते व्यवस्थित आणि गॅस बंद करून सर्व करते। टाकळ्याची भाजी सर्व करून घेतली आहे मी। रानभाजी टाकळा गरम गरम भाकरी किंवा चपाती सोबत रानभाजीचा आस्वाद घ्या आणि रेसिपी आवडल्यास रोशनीज रेसिपीला नक्की लाईक शेअर कमेंट करा। थँक्यू।